खूप छान संगीत ऐकवलं विशालने आपल्याला. अंगावती शहारे उभे राहिले. असं जबरदस्त संगीत, मोटिवेशनल म्युझिक. आणि पंचांना विनंती असेल, आपलं रेस्ट टायमिंग समाप्त झाले, टाइम आउट संपलेला आहे. तर सलामीची जोडी सुद्धा या ठिकाणी मार्गस्थ होत असताना मैदानामध्ये पाहतोय आपण. प्रवीण जोशी आणि सोबतीला हरेश भोईर. दोन्ही संघाने आजच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ दाखवला आणि त्याहून जास्त जबरदस्त खेळ आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही पण संघ आपापल्या भात्यातील सर्वोत्कृष्ट खेळ इथे दाखवतील. दरम्यान आमचे काका चिंचपाडकर मॅन फ्रॉम सापड यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. या ट्रॉफीमध्ये जिचं नाव आहे कैलासवासी पंक्याभाई स्मृती चषक 2020. माझ्यासोबतीला आहेत कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ PTC मिस्टर योगी पाटील सर. शो द गुड गेम, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडू खालून मारण्याचा प्रयत्न केला होता, फ्रंट फुटला आला होता, गुडघा टेपून स्वीप करायचा होता फलंदाजाला हरेशला. एक समजदारचं क्रिकेट. गावस्कर नेहमी म्हणायचे की जेव्हा तुम्ही पहिला चेंडू फेस कराल तेव्हा चेंडू आणि बॅट मिडल झालं पाहिजे, त्यानंतर तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढलं जातं. तो प्रयत्न इथं केलं करत असताना हरेश ऑफ द मार्क. धावसंख्या 1 पाहतोय आपण. माझ्यासोबतीला धावसंख्या लेखक आहेत आमचे अजय उर्फ आसमान काहीतरी आज त्यांचं नाव ऐकतोय मी. अजयजी गोडे आहेत. सुरेख लेखणी चालते त्यांची. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन प्रवीण जोशी चेंडूचा पाठलाग करतात, पण तो चेंडू निसटला वाईटच्या माध्यमातून. कृष्णा केणे सर सांगत असताना की हा खूप स्वेर मार आहे. सुरुवात अशा प्रकारची अपेक्षित नाही उंबाडे संघाकडून. उंबाडेचे सुद्धा अनेक चाहते इथे आलेले आहेत. चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जातोय, पॉपिन क्रीजच्याही बाहेर, पॉपिन लाईनच्या बाहेर. आणि परिणामतः या अवांतर धावेने धावसंख्येपुढे सरकते मानेरे संघाची. विदाउट एनी लॉस 2 रन्स ऑन द बोर्ड. फिल्डिंग ऑफसाईड पाहतो आपण. एक गल्ली आहे, कव्हर पॉईंट, वाईड इज मिड ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक फ्लाईंग स्लिप. ऑन साईडला पाहूया आपण एक लेग स्लिप आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक मिड ऑन दिलेला आहे इनफिल्डमध्ये. आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, गुडघा टेकून फटका मारचा प्रयत्न प्रवीणचा फसतोय. डीप विकेट आणि स्क्वेअरच्या मध्ये क्षेत्ररक्षक एक तैनात आहे, कारण P1चं षटक सुरू आहे मैदानामध्ये. शांत खेळ सुरू आहे पुढे. संत गतीने सुरुवात झाली, अजून स्फोट होत नाही, विस्फोट होत नाही आहे. त्याचं कारण दोन्ही पण संघाने आजच्या दिवसामध्ये खेळपट्टीचा पूर्णपणे अनुभव घेतला आहे. त्या अनुसारच गोलंदाजी इथे होते. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण निलेशच्या माध्यमातून. प्रवीण जोशीने जो खेळ दाखवला तिच्या सामन्यामध्ये त्याची पुनरावृत्ती करेल का, नक्कीच प्रेक्षकांना ते पाहायला आवडेल. जबरदस्त क्रिकेट दाखवला प्रवीणने. हरीशने सुद्धा सुरेख खेळ केला. यावेळेला चांगला फटका, पिच ज्यूसी कव्हर ड्राईव्ह होते आपण. चेंडू जाते डीप एक्स्ट्रा कव्हरला. छानपैकी सुरुवात, चौकार. सुरुवात केली प्रवीण जोशीने. काही चेंडू पाहिले, आता आपण प्रवीणला पाहतोय. जबरदस्त चौकार लगावला आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. ज्या गोलंदाजाने थांबून ठेवलेलं फलंदाजाला त्याच्यावरती आक्रमण सुरू झालं निलेशवरती. प्रवीण जोशीचं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 वर. 6 ऑन द बोर्ड. आधीचा सामना सुद्धा जबरदस्त झाला होता धनेश विरुद्ध मानेरे. यावेळेला पिच खेळते पुन्हा एकदा, कव्हर चेंडू करून काढले. वॉटर स्ट्रोक विनंती सहभाग स्टाईलनी. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. बॅकफुटला जाऊन क्या जबरदस्त चेंडूला फॉलोअप करून फटके इथे तटवतोय प्रवीण जोशी. योगी सर आपण पाहू शकता की लिडर क्रिकेटची आठवण करून देणारे फटके लगवतोय प्रवीण जोशी. मोठे फटके सुद्धा मारतोय आणि स्टायलिश फटके सुद्धा लगावतोय या मैदानावर. अजून एक छान फटका, परंतु एलिव्हेशन नाहीये. शेताच्या खाली कव्हर पॉईंट झेल टिपलाय आणि प्रवीण जोशी सारखा मोठा मासा गळा लागतोय. पहिला मोठा धक्का लागतोय मानेरे संघाला प्रवीणच्या रूपात. थँक्यू डीजे. योगी असं वाटत होतं की धावसंख्या 1-0 ती पोहोचली. 2 लागोपाठचे चौकार लागवले. प्रवीण जोशीची मागची खेळाची पुनरावृत्ती होईल की काय, परंतु नाही. निलेशने अचूक मारा केला, निमंत्रण दिलं फलंदाजाला आणि चुकीचा फटका लगावून इथे बाद झाला फलंदाज. नक्कीच कमबॅकची गरज होती.
हो नक्कीच, परंतु मी प्रवीणचं कौतुक करेन, काय फटकेबाजी साकारली या आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. कारण दुसराच सामना खेळतोय, कारण पहिल्या सामन्यामध्ये इन नव्हता, परंतु मैदानाच्या चौफेर बाजूने त्याच्याकडे आपण फटके पाहिले आणि अगदी फिल्ड प्लेस पाहिल्यानंतर शॉर्ट फिनिशिंग करतोय, ही एक चांगली बाब आहे, हे त्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. परंतु इथे मात्र मोठी इनिंग खेळू शकला नाही, जेल बॅचच्या स्वरूपात बाद होतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडूला हाफ वॉल घेऊन ड्राईव्ह केले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 धाव पूर्ण करतोय. जबरदस्त क्रिकेट, स्टायलिश फलंदाजी आहे मानेरे संघाकडे. पुढे स्टायलिश फलंदाजा भरणा झालेला आहे. पंचामा सांगत असताना की या ठिकाणी पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या आहे पहिल्या षटकानंतर म्हसोबा मानेरे संघाची प्रवीणच्या रूपात एक गडी बाद झाल्यानंतर हरेश विशाल मैदानात असताना धावसंख्या आहे 12. 4.5 जवळपास झालेले आहेत. आपण रिप्ले पाहू शकता. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून अचूक चित्रण केलं जातं. चेंडूला शेवटपर्यंत टिपलं जातं. फेकी होईपर्यंत, गॅदर होईपर्यंत कॅमेरामन बाजूला जात नाहीये, नजर हटवत नाही. याचंच कारण आहे की SK एंटरटेनमेंटने एक उंच भरारी घेतली आहे या क्रिकेटच्या विश्वामध्ये. कारण क्वालिटी, प्युरिटी आणि श्युरिटी हे नाव म्हणजे SK एंटरटेनमेंट असं इथे प्रसिद्ध झालं या भिवंडी परिसरामध्ये. किरणजी थळे, शंकरजी गुळवी यांचा अथक प्रयत्न, त्यांच्या सोबतीला अतिशजी मागे, तेजस, इतर सर्व त्यांचे सहकारी ह्या वाहिनीला फार पुढे घेऊन जात आहेत. इमर्जिंग वाहिनी म्हणू शकतो चॅनल SK एंटरटेनमेंट. आणि त्यांना सुरेख प्लॅटफॉर्म दिला आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून ह्या टुर्नामेंटच्या निमित्ताने. धावसंख्या 12. विशालाला इन ॲट 3 वन डाऊन बॅट्समन, महत्त्वाची जागा. हरेशने एक सुरेख खेळी दुपारच्या सत्रामध्ये दाखवली होती. हर्षोल्लासित केलं होतं सर्व प्रेक्षकांना. आणि संध्याकाळच्या आमच्या सत्रामध्ये प्रेक्षक पूर्णपणे सज्ज झालेले आहेत, पूर्णपणे लक्ष वेधून घेत आहेत की हरेशची बॅळ इथं तलपली पाहिजे. पण तो स्ट्राईकला आहे विशाल, लेफ्ट हँड बॅट्समन. गोलंदाज रोहित ओव्हर द विकेट. चेंडूला खाली ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सेफ शॉट ड्राईव्ह लगावतोय विशाल. ऑन ड्राईव्ह बघितला आपण, कारण समजदाचं क्रिकेट महत्त्वाचं आहे. नवीन आलाय, पहिला चेंडूला सामोरा गेला. आणि चांगली रणनीती म्हणता येईल आपल्याला, कारण हरेशची नजर बसली आहे योगी. आणि तेच कारण आहे की रोहितनी कुठलाही वेळ न दवडता एक सिंगल प्राप्त केली. हो नक्कीच, आणि हरीशकडे फार चांगली क्षमता आहे आणि त्याच कारणाने आपण पाहिलं दुसरी धाव घेण्याचा कुठलाही धोका पत्करला नाही. एकच धावावर मात्र समाधानी मानले, कारण पहिल्या झटका इथे मात्र लागलेल्या प्रवीणच्या रूपाने. आणि इथे मात्र आपल्या संघाला सावरायचं असेल तर नक्कीच कुठेतरी हरीश खेळपट्टी राहणं फार गरजेचं आहे मानणाऱ्या संघासाठी. नक्कीच प्रवीण 2 चौकार लगावून बाद झाल्यानंतर आता संघाचं सुकावणं आपल्या खांद्यात वाहून न्यावं लागेल हरेशला. हरेशमध्ये धमक चमक आहे, क्षमता आहे. आणि त्यासोबत याला विशालसुद्धा जोडला गेला आहे. अजून ह्या सामन्यामधली रंगत जसा सामना पुढे जाईल तशी वाढत जाईल, कारण संध्याकाळचं सत्र आहे. आणि आम्ही संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मोठा सामना पाहू इच्छितो, कारण मोठी गर्दी इथे जमा झाली आहे. दर्दी परीक्षांची गर्दी या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण पाहतोय. यावेळेला चेंडू सुरेखरित्या हाताळतोय. अचूक लाईन लेंथ टप्पा अलीकडे ठेवतोय, गुड लेनच्या थोडंसं अलीकडे, जेणेकरून चेंडूला हाफ वॉली क्रिएट करता येत नाही फलंदाजाला. तेच कारण ठरते की इथे फलंदाजाला इथे रोखून ठेवण्यामध्ये सक्षम ठेवतोय रोहित लागोपाठच्या 2 चेंडूंमध्ये. हो नक्कीच, चांगली लेंथ पाहायला मिळते रोहितकडनं, कारण आपण जर पाहिलं तर वारंवार फलंदाज स्टेप ऑफ होत आहेत, त्यानंतर पाहिलं तर क्रॉस बटेड फटका खेळत आहेत. आणि त्याचवेळी पाहिलं तर लेंथ इथे मात्र पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारे इथे मात्र फलंदाज पूर्णपणे फॉलो करतायत. एक चांगला कमबॅक या ओव्हरमध्ये. नक्कीच, जसा गोलंदाज फलंदाज शफलिंग करतो तशी गोलंदाजी इथे होऊ लागली आहे. जणू काही बॉडी लाईनलाच इथे पूर्णपणे भेदलं जात आहे. इष्टांचा वेळ सुद्धा घेतला तर चेंडू फुलटॉस होता, एलिव्हेशन आहे. चेंडू पोचला होता, कॅरी सुद्धा झालेला झेल, परंतु ग्रिप करता आला नाहीये. संधीचं सोनं केलं पाहिजे. एक तुम्ही ती चुकी जर केली तर तुम्हाला ती महागात पडू शकते. येणारी संधी तुम्हाला सोन्यासारखी करायची असते. आयुष्यात कधी सोन्यासारखी संधी मिळत नसते. येणाऱ्या संधीचं सोनं केलं पाहिजे. फुलटॉस होता, लॉफ केला होता, एलिव्हेशन नव्हतं मिळालं, परंतु वाईडिस लॉंग ऑफ वेगाने तितकाच गेला होता. शेवटच्या क्षणात नजर हटली, त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला. आणि पाहता होता 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या फलंदाजाने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16वर. यावेळेला लॉफ्टेड ड्राइव, टेरिफिक हिट, स्मॅश हिट, इट्स अ बिग सिक्सर. थँक्यू डीजे. जसं मोरेश्वर सुतार आताच्या काळामध्ये जसे त्याची हाय बॅकलिटी फटके मारतोय, तसाच फटका इथे निर्देशित केला फलंदाज विशालने. विशालमय फटका लगावलाय, जबरदस्त आसमानी टोला, आणि मिळाला 6 धावांचा गोळा. धावसंख्या 7 आणि पुढे सरकली आहे. 22 ऑन द बोर्ड.
यावेळेला अचूक टायमिंग, गोलंदाजाचं कमबॅक करून दाखवते. खोलट टप्प्याचा चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये खोदून काढला लोअर बॅकलिपनी. यालाच म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं आणि यालाच म्हणतात समुद्राचं क्रिकेट. एक मोठा फटक्यानंतर विशालने इथे शांत खेळ दाखवला आणि स्ट्राईक रोटेट करून आपण नॉन स्ट्राईकला आलेलं बरं हे दाखवून दिलं प्रेक्षकांना. धावसंख्या 23. फिल्डिंग सजवली जाते हरेशसाठी, कारण हरेश विस्फोटक फलंदाज आहे. आपण डीपमध्ये शतशक पाहूया. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेटच्या अगदी जवळ. एक वाईडिस लॉंग ऑन दिलेला आहे काऊ कॉर्नरच्या जवळ आणि एक लॉंग ऑफ आहे पेट्रोलिंग करत असताना. गुडघा टेकून चेंडूला वळण्याचा प्रयत्न आणि चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. हे ओहो, चान्स होती. वेगाने नॉन स्ट्रायकर पोचला विशाल. नॉन स्ट्राईक एंडला धोका सुद्धा होता हरेशकर, परंतु याला नजर नव्हती विकेट किपरची की थ्रो कुठे केला पाहिजे. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता या ठिकाणी थ्रो केला, अंडरआर्म थ्रो केला होता विकेट किपरने, परंतु नेम झाला नाहीये. प्रत्येक संधी इथे तुम्हाला पाहावी लागेल आणि त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने फुलते. 24 ऑन द बोर्ड. थँक्यू. विकासजी जाधव यांच्याकडून उंबरडे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच अजून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तेजस गोडे यांची सुद्धा वाहवा केली जाते. खूप मेहनत करतात तेजस. बघा मैदानामध्ये कुठला कानाकोपरा नाही की जिथे लक्ष नाही. तेजस पूर्णपणे चौफेर धावतोय, पळतोय, बारीक बारीक लक्ष ठेवतोय तेजस गोडे आणि स्कोरिंग सुद्धा सांभाळतोय. खरंच चांगली मेहनत आहे आणि त्या मेहनतीच्याच जोडीने ही स्पर्धा आपण पेलवतो ह्या मैदानामध्ये. चांगला हॅमट केला चेंडूला. चेंडू पोहोचेल का? हो, फ्लॅट सिक्सर. थँक्यू डीजे. भूषण वेगाने धावत जात होता काऊ कॉर्नरच्या जवळून अगदी लॉंग ऑनच्या जवळ, पण तो पोहोचला नाही. त्याच्या पोहोचण्याच्या आधीच चेंडू सीमारेषेच्या बाहेर धडकला आणि 6 धावा बहाल झाल्या. धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. योगी धावसंख्या पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात 12, तिसरं षटक सुद्धा 6 धावांनी स्टार्ट झाले. अजून एक षटकार. वॉटर स्ट्रोक. व्यासपीठाला आमच्या सलामी. षटकार. थँक्यू डीजे. चेंडू काही खराब नव्हता. गुड लेनचा चेंडू होता. त्याला हाफ वॉली घेऊन छानपैकी लॉफ्टेड ड्राईव्ह केलं. टायमिंग चांगलं होतं, बेमिसाल टायमिंग आणि ताकदीचा सुद्धा वापर केला फलंदाजाने. दाखवून दिलं फलंदाज हरेशने की मागच्या खेळाची मी पुनरावृत्ती करू शकतो, ती माझ्या क्षमता आहे. धावसंख्या जाऊन पोहोचवली 36 वर. हरेश पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज झालाय. सेकंड सिक्सर आलाय बॅक टू बॅक. तिसरा येईल का पाहायचा आपल्याला. 2 तो आगे, तिसरा आना बाकी आहे. परंतु नाही, उचली गेला चेंडू फसवला फलंदाजाला. हरेशची विकेट तिथे प्राप्त करतोय गोलंदाज. संदीपसाठी टाळा होतील या ठिकाणी. फलंदाज बाद. बाहेर आला होता, जागा बनवण्याचा प्रयत्न, रूमचा वापर करायचा प्रयत्न करत होता, परंतु एलिव्हेशन नाही मिळालं बॅटचं आणि त्याचं कारण म्हणजे चेंज ऑफ पेस. चेंडू उसळीत घेऊन विकेटच्या हातामध्ये बॅटला चुंबन घेऊन गेला. योगी हे महत्वाचं होतं. काय जबरदस्त कमबॅक योगी केले या ठिकाणी गोलंदाज संदीपने. पण तो आमचे योगी सर ऑनलाईन मॅच पाहतायत, बारीक बारीक लक्ष ठेवतात मोबाईलमध्ये, कारण त्यांच्यासमोर स्क्रीन नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. होऊ शकतं असं, गरजेचं आहे. कारण योगी आमचे प्रोफेशनल कॉमेंटेटर आहेत, त्यांना स्क्रीन असली म्हणजे त्यांची AK-47 सुद्धा येत असते. काय म्हणाले योगी? हो नक्कीच. परंतु आपण तर मान्य संघाचा विचार केला कार्यस्थळ तर नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय, कारण या ओव्हरनंतर अजून एक षटकाचा खेळ पाहणार आहोत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा स्कोर कार्डवर, तर नक्कीच कुठेतरी 50चा आकडा नक्कीच या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. परंतु नक्कीच कमबॅक इथे मात्र संदीपकडे आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये आपण 2 षटकार पाहिले, त्यानंतर विकेट्स प्राप्त केला आणि आता मात्र डॉट चेंडू पाहतोय. एक दांडगा अनुभव असलेला गोलंदाज आहे आणि त्याची पुनरावृत्ती आपल्याला नक्कीच या ओव्हरमध्ये पाहायला मिळते. राजेश पाटील यांच्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. राजेशजी पाटील वेलकम. पुढे सरसावून फुलटॉस घेतला, ड्राईव्ह केला, परंतु उचलता आला नाही. चेंडूला चेंडू टावला होतोय भूषणकडे. भूषण वेगाने आला, फेकी केली जाते विकेट. हो हो, व्हॉट अ थ्रो.
जबरदस्त बारीक नजर, तीक्ष्ण नजर भूषणची. थोडंसं फक्त सेंटीमीटरचं अंतर होतं. जर एसटीला धडकला असता चेंडू तर कदाचित रनआउटची शक्यता होती त्या ठिकाणी. बघा संधी पाहिली त्या ठिकाणी, हेरलं भूषणने आणि त्या ठिकाणी चांगला थ्रो सुद्धा बघितला. 2 लागोपाठचे षटकार खाल्यानंतर संदीपनी काय क्षमता दाखवली. त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 37 37. 12च्या वेगाने धावसंख्या पुढे जात गेलेली सुद्धा आहे. सरासरी छान आहे, परंतु जे खिंडार पाडले हे महत्त्वाचे होते. हरेश आणि प्रवीणच्या रूपामध्ये 2 धक्के दिले, कारण मानेरा संघ हा खूप बलाढ्य संघ आहे. धावसंख्या सुद्धा बलाढ्य करण्यामध्ये क्षमता ठेवतो, परंतु त्या ठिकाणी थोडंसं इथे रोखलंय धावसंख्येला संदीपच्या ह्या लागोपाठच्या 3 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू असणार आहे विशालसाठी. लेफ्ट हँड बॅट्समन विशाल शफल होतोय, फोर्सिंग स्ट्रोक लागतोय. बॉडी लाईनला चेंडू होता, क्लोज टू द बॉडी चेंडू फटका मारलेला, परंतु त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. पाहता पाहता भूषणच बिझी क्रिकेटर इथे पाहायला मिळतो आपल्याला. लॉंग ऑन कडून आला आणि त्या दरम्यान 2 धावा विशाल पूर्ण करतोय. षटकं सुद्धा 3 समाप्त झाली. धावसंख्या 13.0च्या वेगाने मानेरा संघाची 39 धावा. योगी, मला असं वाटतं की धनेशच्या विरुद्ध, धनेशने ज्या धावा केलेल्या मानेराच्या विरुद्ध, त्याच्या आसपास धावसंख्या झाली तर हा बिग बॅटल होईल, किंवा त्याच्या पार जर झाला तर कदाचित मानेरा संघ इथे वर्चस्व ठेवू शकतो, असं मला चित्र पाहायला मिळत आहे. हो नक्कीच. परंतु जर अंडर 50च्या आतमध्ये धावसंख्या जर कार्यसर आपण या मॅचमध्ये पाहिली तर उंबाडी संघाकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्याचा नक्कीच पूर्ण दिवसभर आपण जर खेळ पाहिला तर फलंदाजाने खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. तर नक्कीच ही मॅच टफ एन्काउंटर नक्कीच होईल, त्यात काही शंका नाही. नक्कीच स्कोर किती असू दे, कसा असू दे, पण तो सामना झुंजीचा झाला पाहिजे, कडवी झुंज झाली पाहिजे. शेवटचा षटक, हा चेंडू कोलट टप्प्याचा होता. ड्राईव्ह केल्या ऑन साईडला पाहतो आपण. लॉंग आणि लॉंग अपच्या बाजून चेंडू सीमारेषा चिरतोय, फाडतोय, दणदणीत चौकार. पण थँक्यू डीजे. मला असं वाटतं योगी की प्रयत्न का केले नाही फिल्डरने, असं मला प्रश्न पडला. लॉंगॉनचा फिल्डर पोहोचला सुद्धा होता, फुटवर्किंगचा थोडासा वापर करायचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू वेगाने, ज्याने वेग प्राप्त केला आणि आउटफील्ड फास्ट आहे या मैदानामध्ये, तेच कारण ठरलं. चौकार मेला. धावसंख्या 43, 43 ऑन द बोर्ड. गोलंदाज सोनू, ज्याने चांगलं षटक हाताळलं होतं आधीच्या सामन्यामध्ये. चेंज ऑफ पेस करतोय, पुढे एकदा पुढे सरसावून ड्राईव्ह केला ऑन साईडला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा भूषण आणि पाहता आता नॉन स्ट्राईकला धोका आहे. फलंदाज विशाल बाद रनआउटच्या रूपामध्ये. 3रा धक्का लागतोय मानेरे संघाला. खूप छान वर्किंग, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग फ्रॉम भूषण देर. थ्रो फेकी खूप छान आहे. आधीची फेकी आपण बघितली की डायरेक्ट विकेट किपरच्या स्टंप जवळ स्ट्राईक येणं फेकलेला, आता सुद्धा चांगली फेकी डायरेक्ट इन टू द हँड ऑफ बॉलर. आणि अशा प्रकारची फिल्डिंग असेल तर नक्कीच हा सामना या मानेरे संघाला नक्कीच थोडा असणार आहे उंबरड्याच्या माध्यमातून. योगी नक्कीच बिग बॅटल असेल असं चित्र पाहायला मिळते आणि सोनूने कमबॅक करून दाखवलं एक चौकार आल्यानंतर. हो नक्कीच, कारण दोन्ही संघ या ठिकाणी मात्र फाईट करतायत, एकमेकांसमोर संघर्ष करतायत, कारण ही झुंज आहे क्वार्टर फायनलची. कारण जो संघ जिंकणार आहे तो नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रविष्ट होणार आहे. इथे मात्र पावलांचा वापर, डीप लॉंग ऑफला मात्र खेळाडू सज्ज आहे. परंतु नक्की ज्यावेळी त्या ठिकाणी कनेक्शन झालं काय स्वीट व्हॉइस आपल्याला ऐकायला मिळाली, परंतु फेकी मात्र कुठेतरी चुकीच्या एंडला पाहायला मिळाली. आणि तिकडेच आपण पाहिले तर 1 धाव ज्या ठिकाणी होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट करतायत. हेच तर क्रिकेट आहे. तुमच्याकडे एक छोटीशी चूक सुद्धा तुमच्या संघाला कधीकधी महागडी ठरू शकते या. आणि इथे मात्र कुठेतरी 1 धाव बोनसच्या रूपाने मात्र खर्च केलेली आहे. धावसंख्या 46, लॉस ऑफ 3 विकेट्स. जय मसोबा स्पोर्ट मानेरे संघ. नक्कीच मला असं वाटतं की धनेशच्या विरुद्ध जे चेसिंग केलेला स्कोर त्याच्या पलीकडे जाईल मानेरे संघ असं वाटतं, कारण अशा प्रकारची खराब गुंजन झाली तर तो परिणाम होऊ शकतो. खराब चेंडूचा घेतला समाचार, चौकार. नक्कीच प्रेक्षक आम्हाला सांगतील असं चित्र पाहायला मिळालेलं, क्षमस्व त्यासाठी. कव्हरिंग झालेलं आहे, सॉरी फॉर दॅट, इट्स ओके. किती वेगाने क्षेत्ररक्षक गेला.
कारण इथून बोलू पाहत होतो तितक्याच ते क्षेत्ररक्षक पोहोचला सुद्धा सीमारेषेच्या अगदी काही सेंटीमीटर जवळ अडवलं चेंडूला आणि नक्कीच त्या ठिकाणी दाद मिळते त्या फिल्डरला. सॉरी फॉर दॅट. 3 धावा आल्या, धावसंख्या 3 पुढे सरकते. 49 धावसंख्या झालेली आहे मानेरे संघाची. 2 चेंडू अजून पर्याप्त आहेत. फॉलो करतोय आणि चेंडू क्रीजच्या बाहेर. नोचा इशारा पंचाचा. पॉपिन क्रीजच्या बाहेर चेंडू इथे निर्धारित केला गोलंदाज सोनूने. लाईन बिघडली आणि 50 सुद्धा कंप्लीट होऊन धावसंख्या जाऊन पोहोचली 53 वरती. म्हसोबा मानेरे संघ भक्कम स्थितीमध्ये जाऊन दाखल झालाय या सामन्यामध्ये. 12.50च्या वेगाने पुढे गेलाय. अजूनचे काही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू पर्याप्त आहेत. समोर फलंदाज आहे आशिष. जागा बनवतोय. स्वतःवरती गिरकी घेऊन फटका मारायचा होता एबीडी स्टाईलने, परंतु चेंडू इष्टीच्या वरून जातोय. खाली सुद्धा राहिलेला चेंडू अपेक्षेनुसार मिळाला नाहीये. फलंदाज शफल झाल्यानंतर परिणामतः डॉट चेंडू बघितला आपण या षटकामधील 5वा चेंडू आणि लास्ट डिलिव्हरी असणार आहे या इनिंगसाठी. धावसंख्या 50. यावेळेला उंच उंच पाहतोय आपण स्क्वेअर द विकेट. बॅकफुटला जाऊन क्लोज टू द बॉडी मला फटका पाहतोय. छानपैकी एंड करतो फलंदाज आशिष षटकार लगावून माफ करा. आणि धावसंख्या 6 पुढे सरकले. एक्झॅक्टली अब तक 56. बॅटिंगचं पृथक्करण. जय म्हसोबा मानेरे संघाने हरेशने 7 चेंडूंना सामोरं जाऊन 17 धावा कुठल्या. प्रवीणच्या बॅटमधून 8 धावा आल्या. 4 चेंडूचा समाचार घेतला. विशाल शेवटपर्यंत राहिला नाही. विशाल बाद झाला, रनआउट. 12 धावा काढल्या. ऋषी 11 धावांचं योगदान दिलं आणि आशिषने आता शेवटी आपण बघितलं घणाकधी षटकार खेचला. अशा प्रकारे 56 धावा 14.0च्या वेगाने इथे उभ्या केल्या. जय म्हसोबा मानेरे संघाने 57 धावांचं लक्ष्य ठेवलंय या ठिकाणी. आरबीएस उंबाडे संघापुढे सामना जिंकण्यासाठी. क्वार्टर फायनलचा मुकाबला जर जिंकलात तर तुम्हाला 1 ट्रॉफी लागू होणार. ज्या सुंदर ट्रॉफीज पाहतो आपण, गोल्डन ट्रॉफीज, ज्याने व्यासपीठ आमचं पूर्णपणे रंगबिरंगी झाले, नटले सजले. कारण ही स्पर्धा जी आहे ही असोसिएशनच्या माध्यमातून आहे, त्याच्यामुळे ट्रॉफीज नक्कीच या ठिकाणी न्याहारी आहेत. आपण पाहू शकता कव्हरिंग ट्रॉफीजचं केलं जातं आमच्या कॅमेरा अतिश मागेंच्या माध्यमातून. या ट्रॉफीजसाठी झुंज चालू आहे मैदानामध्ये. तर ही येणारी झुंज दुसऱ्या इनिंगमध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपल्याला ऐकू देईल. योगी पाटील सर कशा प्रकारे कामगिरी असेल उंबर्डे आणि मानेरे संघाची, कशा प्रकारचे चढ उतार असतील. पण तुम्हाला आजच्या दिवसामध्ये संधी दिल्याबद्दल मी सन्माननीय संतोषजी जोशी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. सन्माननीय आमचे सचिव असोसिएशनचे मोरिश सुतार यांचा आभार. सन्माननीय गणेश घोडे, संजय घोडे या सर्वांचे आभार. आणि विशेषतः जय अंबिका क्रिकेट संघ देवरुमपाडा यांचे सुद्धा आभार. मी मनोज कारवे, माझा आजचा शेवटचा टर्न होता. नक्कीच मी उद्या पुन्हा येईन असं म्हणून धन्यवाद देतो आपल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व लाईव्ह प्रेक्षकांना, डीजे मास्टर, एडिटर, स्कोरर सर्वांचं माझ्याकडून मनस्वी आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि विशेषतः पंचांचा सुद्धा आभार, सर्व खेळाडूंचा आभार. सॉरी फॉर दॅट. तर प्रेक्षको, आता आपल्याला ऐकवतील योगी पाटील पीटीसीचे एक चांगला व्हॉइस आपल्या पडघा परिसरातील मॅन फ्रॉम कुकसे. त्यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपण या इनिंगचं धावतं वर्णन ऐकूया. सामना कोणी जिंको कोणी हारो, पण हा विजय असेल क्रिकेटचा हे आम्हाला अपेक्षित आहे. नक्कीच कडवी झुंज असेल याची आपण अपेक्षा करूया. आणि सर्वांनी काळजी घ्या, विशेषतः कोरोनामध्ये विशेषतः काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोज कारवे सर. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सर्वांचं या सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, जो आपण सामना पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना, जो संघ जिंकेल तो नक्कीच सेमीफायनलमध्ये धडक इथे मात्र मारणार आहे. एक छोटीशी कविता नक्कीच क्रिकेटच्या किल्ल्यावर नक्कीच लिहिलेली आहे. काय आहे क्रिकेट? सोमवारपासून ते शनिवार पर्यंत खेळण्यासाठी रविवार येण्याची वाट पाहणं हे आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? घरातले ओरडतात तरी खोटं बोलून मैदानात जाणं हे आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? गर्लफ्रेंड असून सुद्धा रविवारी खेळणं जाणं हे आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? आपल्याला प्लेअरवर ओरडणं आणि चुकी झाल्यावर त्याला समजावणं हे आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? बॅटिंग बॉलिंग मिळणे अगर ना मिलो, परंतु आपल्या संघाच्या विजयात सामील होणं हे आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट?
थंडी असो, ऊन असो अथवा पाऊस असो, खेळत राहणं हे आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? माझं आयुष्य, माझा छंद आहे क्रिकेट. बहुत बढिया योगी, थँक्यू व्हेरी मच. 56 धावांचं टार्गेट, मात्र 57 धावांचं टार्गेट आहे उंबाडी संघासमोर. इथे मात्र पहिला चेंडू यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाज बीट होते पहिल्या चेंडूवर. पंचांचा लेग बायचा इशारा. पिचिंग कुठेतरी पाहिली तर डाबी च्या बाहेर आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी ही अपील मात्र फेटाळली. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी अवांतर धाव पाहायला मिळाली लेग बायच्या स्वरूपात. सोनू आणि भूषण असे हे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. आपल्या षटकाला सुरुवात करतोय ऋषी भोईर. मानेरे विरुद्ध उंबाडे, जबरदस्त या ठिकाणी मॅच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. राईट अप राऊंड द विकेटने. इथे मात्र या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळत आहे. मिडविकेटला खेळाडू सज्ज आहे. अतिशय दुरून जात आहे. चेंडूला देखील उचलण्याचा प्रयत्न करतोय. थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि त्या चुकीची भरपाई मात्र या दोन फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. एक धाव होती, त्या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना बिनबाद 3. देखील आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता थोडीशी चूक झाली मिड विकेटला. थोडंसं शांत वातावरण आहे कारण अजूनही खूप मॅच बाकी आहे. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र आहे. जोपर्यंत मिड विकेटचा खेळाडू चेंडूपर्यंत जातोय तोपर्यंत मात्र चेंडू निघून गेला होता. सीमेरेषे पलीकडे एका टप्प्याने 4 धावांसाठी. DJ Sandy in the mix. मित्रांनो, या स्पर्धेतला आज तिसरा दिवस आणि उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. उद्या असोसिएशनचे संघ इन ॲक्शन मध्ये पाहणार मिळतील. 8 संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिला सामना असणार आहे न्यू स्टार स्पोर्ट लोणाड विरुद्ध जय हिंद देवरुंग ए संघ. काय परफॉर्मन्स करतो या सत्रामध्ये. दुसरा सामना असणार आहे मेर 11 बापगाव विरुद्ध नक्षत्र चौदरपाडा. व्हॉट मॅच. तिसरा सामना असेल टायगर स्पोर्ट चौदरपाडा विरुद्ध दत्तकृपा सावत. आणि पहिल्या फेरीतील अंतिम सामना असणार आहे पारस स्पोर्ट आमने विरुद्ध ज्युनियर स्पोर्ट आमने. ऋषी यांचा पुढील चेंडू पाहूया. अतिशय चांगला प्रकारचा या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतो. या हलक्या हाताने चेंडू दिशा दिली जाते. आता मात्र डीप स्क्वेअरला कडे क्षेत्रक्षी सजवण्यात आलेला आहे. अतिशय वेगाने चेंडूवर झेप घेतो. एक धाव पूर्ण केली आणि ते मात्र थोडंसं मैदानाच्या आतमध्ये एक वेगळं दृश्य आपण पाहिलं. इकडून तिकडे फेकी, परंतु एकच धाव या फटक्यामागे पाहायला मिळते. टार्गेट पाहिलं तर खरेसर चांगल्या प्रकारे इथे मात्र मानेर संघाने सेट केलाय कारण सायंकाळचं सत्र आहे. गोलंदाजी सुद्धा त्यांच्याकडे चांगली आहे. 56 धावा इथे मात्र एकेच जोडल्या फलंदाजी करत असताना 57 धावांचा इथे मात्र पाठलाग करतोय उंबाडे संघ. सुरुवात आतापर्यंत चांगली गोड पाहायला मिळते कारण एक चौकार सुद्धा पाहिला आणि प्रत्येक चेंडू मागे आपला सिंगल आणि डबल धावसंख्या पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा उद्दिष्ट होतं. उंची जास्त, अंतर कमी. मिड विकेटला खेळाडू सज्ज. पहिला धक्का उंबाडे संघाला. फलंदाज बाद. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि मात्र कोणत्याही प्रकारची आपल्याला आउटफील्डमध्ये मात्र चूक पाहायला मिळाली नाही. डीपमध्ये नितेश भुईर होते त्या ठिकाणी. योग्य वेळी हातांची जोडी पाहायला मिळाली आणि लागणारा सोनूच्या रूपाने या ठिकाणी RBS उंबाडे संघाला लागतोय पहिला झटका. बाद होण्यापूर्वी फक्त आपल्या संघाला एकच धावाचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज येतो या 1 डाऊनला उगम शेलार. पहिल्याच ओव्हरमध्ये इथे मात्र विकेट प्राप्त करतोय ऋषी. आणि इथे मात्र या ठिकाणी भूषणचा एक नक्कीच माणूस होता. मोठा फटका खेळायचा होता या ठिकाणी परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला नाही. सिंगलच्या मदतीने आपण जर पाहिले तर या ठिकाणी धाव पुढे जात असताना पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ऋषी भोईरने मात्र आपला स्पेल मात्र समाप्त केला. 1 विकेट प्राप्त केला आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. तिसरा क्रमांक उगम शेलार येतो या कारण आज उगमने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची फटकेबाजी साकारलेली आहे. हा फार क्रमांक खूप महत्त्वाचा असतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. या क्रमांकावर आपण जर पाहिलं तर अनेक दिग्गज खेळाडू आपण पाहिले असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार आपण केला तर कारण रिकी पॉन्टिंग याचा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर यायचा ऑस्ट्रेलियन संघासाठी काय फटकेबाजी करायचा आणि आपल्या संघाला सावरायचा. त्यानंतर आपण उल्लेख केला तर
कुमार संघकार श्रीलंकेसाठी जबरदस्त कामगिरी करत होता आणि आत्ताच्या आपण जर पिढीचा जर विचार केला तर विराट कोहली आपल्या भारतीय संघासाठी खूप मोठं योगदान देतोय आणि खूप मोठी उपलब्धी प्राप्त करतोय. तर युगम शेलार आपल्या संघासाठी पाहूया कशा प्रकारची इथे मात्र कामगिरी करतोय आणि कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतोय. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल विकी, ज्याने धनेश 11 अगेन्स्ट खूपच चांगली गोलंदाजी साकार होती. फक्त 4 धावा अवघ्या आपल्या स्पेलमध्ये खर्च केले होते आणि तशाच षटकाची इथे मात्र पुनरावृत्ती करेल का, की या ओव्हरमध्ये मात्र भूषण आणि उगम मोठे फटके खेळण्यासाठी त्यांना यश प्राप्त होईल का. भरपूर काही दडलं या येणाऱ्या षटकांमध्ये. अजून खूप खेळ बाकी आहे, कारण 3 षटकांचा खेळ आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू इथे मात्र कोणत्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण भूषणला माहिती आहे चेंडू स्फेअर आहे, अतिरिक्त धाव नक्कीच आपल्या धावफलकामध्ये जोडली जाईल आणि पंचांनी हेरलं त्या ठिकाणी. आणि आपल्याकडे पाहायला मिळतं की व्हाईटचा इशारा आलाय. अव्वंतर धावसंख्येत भर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. या 1 गडी बाद 10. अजूनही 47 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत आज सामना जिंकायचा असेल तर. अजूनही लक्ष पाहिलं तर खूप दूर आहे, परंतु अशक्य काही नाही. आत्ता मात्र कमबॅक चेंडू पाहायला मिळतो. या थोडासा दुरून शॉट केला होता या ठिकाणी, त्याचमुळे पाहतो की चेंडूच्या मिरिट प्रमाणे फटका पाहायला मिळाला नाही. काय म्हणाल कारू सर या फटक्याबद्दल? नक्कीच या ठिकाणी गोलंदाज फलंदाज निमंत्रण देतोय की तू घर सोडून बाहेर ये तू माझ्या ते फटका मारण्यास आक्रमण करण्यासाठी निमंत्रित करतोय एक प्रकारे. आता मात्र अंधाधून फटका पाहायला मिळतो. या आणि घर सोडल्यानंतरच आपली कधी कधी प्रगती होत असते, हे सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे. अनेक जणांनी पाहिलं की आपलं गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहून खूप मोठी उपलब्धी प्राप्त केलेली आहे. आणि तसंच मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं की उगमला कुठेतरी पावलाचा वापर करणं गरजेचं होतं आणि मात्र तशा प्रकारचा खेळ आपण पाहिला नाही. आणि इथे मात्र एक संधी निर्माण झाली होती, जर डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र पंचांना काहीतरी विचार करावा लागला असता. नक्कीच योगी, तुम्ही क्रीजवरती राहून शफल न होता फटकेबाजी करू शकत नाही. जर तुम्हाला तशा पद्धतीने फटके मारता येत नसेल, तुम्ही नक्कीच क्रीज सोडून बाहेर आलं पाहिजे, तर तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचता येईल. परंतु नक्कीच पहिल्या स्वेअर चेंडू हाताळल्यानंतर विकी चांगला लाईनवर मात्र गोलंदाजी साकारतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र उगमच्या बॅटमध्ये चांगला प्रकारे संपर्क झालाय. झेल ड्रॉप लॉंग ऑफच्या दिशेने आणि कदाचित हा झेल बानेर संघाला महाग सुद्धा पडू शकेल, कारण उगमकडे ताकद आहे, उगमकडे क्षमता आहे, उगमकडे अनुभव आहे, उगमकडे टॅलेंट आहे. आणि नक्कीच तो जर सर्वांचा जर इथे मात्र उल्लेख केला आणि शेवटपर्यंत जर उगम खेळपट्टीवर टिकून राहिला तर मात्र हा सामना कदाचित मानेर संघाच्या हातातून निसटू शकेल. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला काही महत्व नाही. झेल ड्रॉप 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावांनी सांगितली धावसंख्या पोस्ट 1 बाद 13 या आकड्यावर. पुलटवा चेंडू आहे, पुन्हा मिस टाइम फटका, परंतु झेल होण्याची संभावना पाहायला मिळत नाही. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आहे डीप मध्ये. अतिशय चांगल्या प्रकारे मात्र चेंडू गॅदर करतोय आणि फेकी सुद्धा करतोय. असं वाटतं की हा सामना कारवे सर शेवटच्या क्षणापर्यंत हृदयाची ठोके नक्कीच वाढवणारा या ठिकाणी पाहायला मिळेल. नक्कीच दुसरं षटक आता कुठे चालू आहे योगी, कारण हा सामना शेवटच्या षटकातही जावा, शेवटच्या चेंडूपर्यंत जावा अशी माझ्या लाडक्या प्रेक्षकांची नक्कीच अपेक्षा आहे. आणि आपल्याला तशाच प्रकारचं क्रिकेट पाहायचं आहे. धावा किती असू द्या, त्या धावांपर्यंत पोहोचा, हरलात तरी चालेल, पण तो जिंकणारा म्हणाला पाहिजे की हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल, कारण प्रयत्न ही यशाची पहिली पायरी म्हटली जाते. विकी पुन्हा एकदा वाव, व्हेरी गुड चेंडू इथे मात्र पाहायला म्हणजे परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूची वाट लावणं हे भूषणचं कुठेतरी वैशिष्ट्य पाहायला मिळतं. एक चांगला फलंदाजाची निशाण दाखवतो या कारवे सर. हा भूषण जसा मैदानामध्ये आला तसं पुन्हा शांत क्रिकेट खेळतोय, एक बाजू सांभाळून खेळतोय, कारण मला वाटतं की ही वादळापूरची शांतता आहे. तिसऱ्या षटकापासून भूषण नक्कीच पूर्णपणे आक्रमक होईल असं मला चित्र पाहायला मिळतंय, म्हणून तो पूर्णपणे विकेट राखून खेळतोय मैदानामध्ये. कुठेतरी सेटल होतो या मैदानाच्या आतमध्ये, कारण भूषणला सुद्धा माहिती की अजून या ओव्हरनंतर 2 षटकांचा खेळ आपल्याला निश्चित इथे मात्र पाहायला मिळणार आहे. कदाचित त्या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळू शकेल, परंतु ही भविष्यवाणी फक्त आपण या ठिकाणी करू शकतोय. आता मात्र या ठिकाणी अंदाधून फटका पाहायला मिळतोय. पंचांना प्रश्न विचारला आहे, हाऊस दॅट, या सिटीज आउट. कात्रीत पकडलाय उगमला, लागणारा दुसरा झटका उंबाडे संघाला फलंदाज बाद. हे पंडित गोडे यांच्याकडून सूचना आलेली की जो कुठला संघ जिंकेल हा सामना त्याने उद्या ठीक 2:30 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. तर नक्कीच अजूनही षटक समाप्त झालेला आहे. यस, कारण पहिला वाईट चेंडू होता आणि त्यानंतर आपल्याला 6 लिगल चेंडू पाहायला मिळाले. तर एक सफल षटक पाहिलं आपण गोलंदाज विकीकडनं.
अतिशय चांगला निर्णय पण तो उमेश किने सरांच्या ठिकाणी पाहिलं, कारण चेंडू जर आपण पाहिला तर मिडल आणि डाव्या स्टीवर नक्कीच स्पर्श झाला असता, तर एक चांगला निर्णय. धावसंख्या आपण पाहिले तर 15 धावा धावफलकावर, 2 गडी इथे मात्र गमावले. एकूण 15 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहिला 6 धावा. टार्गेट आहे 57 धावांचं. अजूनही तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर इथून 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 42 धाब्यांची गरज. 20.21 ची सरासरी पाहायला मिळते. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे अशा प्रकारे सरासरी असेल तर कुठेतरी आपण महागडी सरासरी म्हणू शकतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं चेसिंग पाहू शकतोय, कारण कोणतीही धावसंख्या सेफ पडली जात नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही. नक्की सकाळी आपण पाहिलं सुद्धा होतं की ठाकूरपाडा संघाने तब्बल 4 षटकामध्ये 78 धावा कुठल्या होत्या. म्हणजे खेळपट्टी ही अनुकूल आहे त्या धावांसाठी. तशी फटकाजी तुम्हाला करावी लागणार. सी द बॉल अँड हिट द बॉल. तिसऱ्या षटकाला इथे मात्र शुभारंभ करतोय गोलंदाज आशिष. या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावर मात्र पाहायला मिळतो या भूषणच्या बॅटबंद. परंतु चांगल्या प्रकारे मात्र चेंडूला बॅकअप केला जातोय. फेकी सुद्धा होते. या 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या, परंतु सिंगल आणि डबलने इथे मात्र काही सिद्ध होणार नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि दोन्ही फलंदाज पाहिले तर क्षमता आहे. भूषण आहे, त्यानंतर नवीन आलेला फलंदाज 4थ्या क्रमांकावर दिगेश, परंतु नॉन स्ट्राईक एंडला दिगेशला आपण पाहतोय. आतापर्यंत एक चेंडूचा मात्र त्यांनी सामना केला नाही. इथे मात्र लोअर फुटा चेंडू स्वतःवर निराशा आहे भूषण, कारण ज्या खेळीसाठी त्याला जाणला जातोय, ओळखला जातोय, तशा प्रकारची इनिंग्स मात्र आतापर्यंत त्याच्याकडे पाहायला मिळत नाही. याचं कारण गोलंदाजी अचूक टप्प्यावर पाहायला मिळते. आणि लगोबाचे 2 फटके आपण पाहिले असतील भूषणचे, ते कॉन्फिडंट नव्हता फटक्यामध्ये. आधीचा सुद्धा इन्सर्ट बघितला तो कॉन्फिडंट फटका नव्हता, आता सुद्धा कॉन्फिडंट नाही. कुठेतरी बॉडी लँग्वेज सांगते की भूषण पूर्णपणे इथे तयार नाहीये. म्हणजे कुठेतरी मानेर संघाचे अगेन्स्ट स्ट्रगल करतोय आपण असंच म्हणू शकतोय. आशिष पुन्हा एकदा राऊंड द विकेटने इथे मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला आहे. परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळेल. आउट ऑफ द पार्क लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय. पंचांचा इशारा षटकार. क्रीजच्या बाहेर पडलेला पपिन क्रीजच्या बाहेर घेणे सरांनी नो दाखवला, तरी पण त्या चेंडूला फॉलो करून कट केलं होतं. ते मी मानलं नक्कीच, दाद दिली पाहिजे भूषणला. त्यानंतर फ्रीजच्या चेंडूमध्ये कॉन्फिडन्स स्ट्रोक लगावतोय. आता मात्र षटकारमध्ये काहीतरी धमक आहे आणि संजीवनी प्राप्त करून दिला या ठिकाणी उंबाडे संघाला षटकाराने. भूषण नक्कीच आता चांगलं मिडलिंग करतोय चेंडू आणि बॅटचं. नक्की धावसंख्या आहे 35 धावा झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत अजून आपण जर पाहिले तर 7-7-22 असं समीकरण आहे. आणि मी तर एवढंच म्हणेन की भूषणच्या बॅटमध्ये कुठेतरी चमक आता मात्र पाहायला मिळते. या
अजून एक फटका फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला सज्ज आहे आणि इथे मात्र वाघाची शिकार केली जाते. भूषण बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. या ठिकाणी चुकीचं ठरलं. भूषणचं एलिव्हेशन प्राप्त नाही झालं. जसं मोरिशियस सुतार शफलिंग करतो, क्रीजचा पुढे वापर करतो, रूम बनवतो, या ठिकाणी रूम बनवून फटके मारणं गरजेचं होतं. आणि वारा जो आहे पुरेकडून पश्चिमेकडे नाही तर पश्चिमेकडे पुरेकडे वाहतोय, त्याचा पुढे वापर तुम्हाला करता आला पाहिजे या ठिकाणी. म्हणजेच ऑन साईडला तुम्ही करतो विकेट चांगले फटके मारू शकत होता. या ठिकाणी क्लोज टू द बॉडी फटका मला भूषण यांनी बरोबर जाळ्यात अडकवलं. गोलंदाज आशिषने भूषणला परतावं लागलं. आता मात्र मी म्हणतो की सामना ती पकड मजबूत करतोय मानेरे संघ. हो, नक्कीच पकड निर्माण केली आहे, परंतु संधी आहे. संधीचं सोनं इथे मात्र करावं लागेल, कारण अजूनही 7 चेंडूचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत. 22 धाब्यांची नक्कीच गरज आहे, परंतु या 22 धावा तुम्हाला जोडायच्या असतील तर मात्र या ठिकाणी पहिल्याच चेंडूपासून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. अभिनय तो कभी नाही, नॉकआउट स्पर्धा आहे. इथे मात्र जो संघ जिंकेल तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ मात्र पराभूत होईल त्या संघाला तब्बल 1 वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. नक्की त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक चेंडूची वाट लावावी लागेल. सी द बॉल अँड हिट द बॉल ह्या रणनीतीने चालावं लागणार आहे. जो चेंडू तुम्हाला समोर दिसेल त्या चेंडूच्या रेषेत पोहोचून घणाघाती प्रहार करावा लागणार आहे. 22 धावा शक्य आहेत. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. फक्त प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्नांती परमेश्वर. आणि की ज्याप्रमाणे मावल्यांनी इंग्रजांवर हल्लाबोल केला होता तशाच प्रकारे इथे मात्र या ठिकाणी गोलंदाजावर तुम्हाला हल्लाबोल करावा लागेल. आणि हल्लाबोल पाहायला मिळेल का पाहूया. येणारी 6 चेंडूमध्ये काय दडलंय, काय लपलंय या 6 चेंडूंमध्ये. सामना करेल फलंदाज दिगेश. त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाडलाय, परंतु इथे मात्र कुठेतरी छोटीशी अपील पाहायला मिळते, परंतु नक्कीच अपीलमध्ये कुठलाही आत्मविश्वास मात्र झलकत नाही, कारण फलंदाजाला चेंडू या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर झेल टिपलाय. तर पहिला चेंडू डॉट आलाय. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 22. कुठेतरी थोडंसं दबावामध्ये आपल्याला संकटामध्ये हा संघ पाहायला मिळतो. या RBS स्पोर्ट उंबाडी संघ खूपच छान क्रिकेट आजच्या दिवसामध्ये मात्र या संघाने सादर केला, परंतु कुठेतरी शेवटच्या मॅचमध्ये दबाव इथे मात्र स्वीकारतो. याचं कारण मानेरा संघाच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी या महत्त्वाच्या मॅचमध्ये साकारली असंच आपण म्हणू शकतोय, कारण 57 धावांचं टार्गेट आता मात्र कुठेतरी मोठं आपल्याला नक्कीच दिसून येतोय. 5 चेंडू 22 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय हर्षल. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे, परंतु कनेक्शन मात्र चांगलं झालं नाही. झेल ड्रॉप सहज सोपा झेल होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु झेल टिपता आला नाही. अगदी सहज सोपा झेल होता. असं वाटलं की नक्कीच कुठेतरी रसगुल्ला घेतलेला आहे खाण्यासाठी, परंतु नक्कीच खाताना मात्र तो रसगुल्ला खाली पडला, खाता आलं नाही. सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी एक सुपर ओव्हरचा सामना आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. 4 चेंडू 20 धाब्यांची गरज. हर्षल शॉर्ट रनअपने पुन्हा एकदा उरतो विकेटने. इथे मात्र एक षटकार नक्कीच पाहायला मिळेल. यस, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. हृदयाची ठोके वाढवणारा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. 3-14 समीकरण इथे मात्र पाहायला मिळतोय. हृदयाची ठोके नक्कीच वाढत असतील आणि ज्याला कोणा हृदयाचा विकार आहे त्याने हा सामना खरोखरच पाहू नये. आयोजक जबाबदारी घेणार नाही. 3 चेंडू मध्ये 14 धाब्यांची गरज. इथे मात्र थोडस कुठल्या प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला नाही. पंचांचा इशारा वाईट. सामना संपला नाही. कर्वे सर डरोमत यारो मय होना हा संदेश देतोय आपल्या संघाला फलंदाज दिगेश आणि निलेश. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक, षटकार. थैंक यू डीजे. आ खुल के मैदान खाली पड़ा है, दम है तो विकेट गिरा के देखा, तेरे सामने क्रिकेट का खली खड़ा है. जबरदस्त नॉक करतोय या ठिकाणी फलंदाज दिगेश आणि पूर्णपणे सामन्याला इथे वळण प्राप्त करून देतोय.
यू जमी पे बैठकर आसमान को क्यों दिखता है यार, अपने पंखों को खोल, ये जमाना सिर्फ उडान देखता है. उडान बरा स्ट्रोक लगावतोय. लागोपाठचा सेकंड सिक्सर, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 वर. 50 ऑन द बोर्ड. 2 चेंडू 7 धाब्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. शेतकरी म्हणतो ढग गडाडतो परंतु पाऊस होऊन गेलेला आहे. परंतु एक वाक्य आहे, शेतकरी म्हणतो ढग गडाडतो पाऊस का होत नाही. मी एवढंच म्हणेन, या चांगल्या सामन्यासाठी टाळ्या का होत नाही. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. 2 चेंडू 7 धाव्यांची गरज. सामना कोणत्याही संघ जिंकू दे, हा विजय आहे स्पर्धेचा, हा विजय आहे असोसिएशनचा, हा विजय आहे क्रिकेटचा. आणि जिंकण्याची मजा तेव्हाच येते योगी, जेव्हा जेव्हा सारेजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. जिंकून दाखवायचं आहे. यावेळेला स्लोवर होता चेंज ऑफ पेस. फसवा चेंडू टाकला गोलंदाजाला, नक्कीच दाद दिली पाहिजे. धाव दुसरी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंचांनी त्या ठिकाणी पाहिलंय, हेरलंय. एकच धाव इथे मिळेल. 51 धावा. सामना होता कुठे, कुठे सामना निवून ठेवलाय, त्याचं कारण लागोपाठचे 2 षटकार दिग्गजच्या बॅटमन आलेले. योगी नक्कीच नक्कीच, परंतु सामना मात्र येथे मात्र एक रंगत निर्माण झालेली आहे, हे फार महत्वाचं आहे. आणि अशाच प्रकारे सामने कार्यसर प्रेक्षकांना पाहायला आवडत असतात. खरोखर दोन्ही संघाने मन जिंकलेले आहे, परंतु अजूनही इथे मात्र कोणता संघ जिंकेल हे भविष्यावर आपण करू शकणार नाही. कारण 1 चेंडू शिल्लक आहे, 6 धाब्यांची गरज आहे. सामना टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर. परंतु षटकार होऊ शकतो, टाय पंजा मारता येणार नाहीये. चौकार किंवा षटकार हेच बघावं लागेल. फक्त बाउंड्रीच्या बाहेर तुम्हाला वेध घ्यावा लागणार आहे, तर तुम्ही हा सामना जिंकू शकता. जर परिस्थिती तुमच्या विरुद्ध जात असेल तर एकच लक्षात ठेवा, विमान हे नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेलाच प्रयाण करत असतं आणि तुम्हाला तशी उंच भरारी घ्यावी लागणार आहे. कारण आता तुम्ही रिव्हर्सला चाललाय, तुम्हाला फ्रंट फुटला यायचं आहे. त्यासाठी तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट फटका मारावा लागेल. 1 चेंडू 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला चला, जास्त वेळ घेऊ नका, लगेच सामना सुरू करायचा आहे. काय सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलचा सामना या स्पर्धेतील हा तिसरा क्वार्टर फायनल आहे. उंबाडे विरुद्ध मानेरे. दोन्ही संघाचे खेळाडू आपण जर पाहिले तर प्राण प्रतिष्ठा इथे मात्र लावलेली आहे. संघर्ष करतायत, एकमेकांसमोर झुंजतायत, लढतायत. कारण ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे स्वाभिमानाची. तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची असेल तर या चेंडूवर षटकार मारणं फार गरजेचं आहे. पाहूया हर्षल, इथे मात्र फटका आलाय परंतु सेफ लँड होतो जमिनीवर आणि चांगला क्षेत्राच्या मिड विकेटला पाहायला मिळतो. अशा रीतीने या सामन्यावर मात्र या ठिकाणी विजयश्री प्राप्त करतोय जय मसोबा स्पोर्ट मानेरे संघ. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक RBS स्पोर्ट उंबाडे. देवा माझे मसोबा मसोबा पाहून उसाला. देवा माझे मसोबा मसोबा पाऊल उसाला. देवा माझे मसोबा मसोबा पाऊल उसाला. देवा माझे मसोबा तुझं ठिकाण मानेरे गावाला. देवा माझे मसोबा तुझं ठिकाण मानेरे. पुरस्कार देत आहोत